नमस्कार मित्रांनो, ई एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आगामी पोलीस भरतीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन संभाव्य सराव प्रश्नसंच बघणार आहोत, जे की महत्त्वाचे असेल. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. तर पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी करण्यात आली? तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना 2 जानेवारी 1961 या साली करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे? मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग गडद निळा आहे. याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाच्या निळ्या रंगाभोवती कोणत्या रंगाची किनार आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाच्या निळ्या रंगाभोवती पांढऱ्या रंगाची किनार आहे. तर ऑप्शन क्रमांक ए याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, रिकाम जागा यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला. तर ऑप्शन आहे यशवंतराव चव्हाण, पंडित नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर जाकीर हुसेन. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर होईल. पंडित नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला. तर ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाकडून कोणते मासिक प्रकाशित केले जाते? तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाकडून दक्षता हे मासिक प्रकाशित केले जाते. तर ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पोलीस प्रमुखास काय म्हणतात? तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पोलीस प्रमुखास पोलीस महासंचालक म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते आहे? तर ऑप्शन आहे सेवा परमो धर्म, सद्रक्षणाय कलनिग्रहणाय, तिसरा आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय, चौथा आहे सेवा में सदैव तत्पर्य. तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य बी ऑप्शन आहे सद्रक्षणाय कलनिग्रहणाय याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, भारतीय दंड संहिता हा कायदा कोणत्या वर्षी करण्यात आली? मित्रांनो, भारतीय दंड संहिता हा कायदा 1860 या साली करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, तुरुंगातील कैद्यांना ATM सुविधा देणारे महाराष्ट्रातील पहिला कारागृह कोणते? मित्रांनो, तुरुंगातील कैद्यांना ATM सुविधा देणारे महाराष्ट्रातील पहिला कारागृह आहे नागपूर. तर याचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे, नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजे NSG च्या धर्तीवर महाराष्ट्रात रिकाम जागा हे महाराष्ट्र सिक्युरिटी गार्ड म्हणून स्थापन केले गेले. तर फोर्स 1 हे महाराष्ट्र सिक्युरिटी गार्ड म्हणून स्थापन केले गेले. तर ऑप्शन क्रमांक ए याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, फोर्स 1 या महाराष्ट्र सिक्युरिटी गार्डची स्थापना कधी करण्यात आली? तर मित्रांनो, फोर्स 1 या महाराष्ट्र सिक्युरिटी गार्डची स्थापना 24 नोव्हेंबर 2009 या साली करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, सर्व जिल्ह्यामध्ये सायबर पोलीस स्टेशन असलेले देशातील पहिले राज्य कोणते? तर सर्व जिल्ह्यामध्ये सायबर पोलीस स्टेशन असलेले देशातील पहिले राज्य महाराष्ट्र आहे. तर ऑप्शन क्रमांक ए याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलिसांना टोपीऐवजी डोक्याला गट्ट बसणारी आर्मी कॅपसारखी नवीन कॅप कधीपासून देण्यात आली? मित्रांनो, महाराष्ट्र पोलिसांना टोपीऐवजी डोक्याला गट्ट बसणारी आर्मी कॅप नवीन कॅप एप्रिल 2019 या साली देण्यात आली. ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे? तर पोलीस खाते हा विषय ऑप्शन क्रमांक बी राज्य सूचीमध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या पोलीस प्रशासनातील महत्त्वाचे कायदे कोणते? ऑप्शन आहे भारतीय दंड संहिता म्हणजे IPC 1860, दुसरा आहे फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC 1973, तिसरा आहे भारतीय पुरावा कायदा 1872 वरील सर्व. तर याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी म्हणजे वरील सर्व. पुढचा प्रश्न,
भारतीय दंड संहिता म्हणजे 1860 हा कायदा खालीलपैकी कोणी तयार केली? तर ऑप्शन आहे लॉर्ड मेकॉले, लॉर्ड बेटिंग, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड डलहौसी. तर मित्रांनो, भारतीय दंड संहिता 1860 कायदा लॉर्ड मेकाले याने तयार केली. तर ऑप्शन क्रमांक ए याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य विधान ओळखा. भारतीय दंड संहिता IPC हा कायदा विविध गुन्ह्यांच्या व्याख्या व शिक्षा यांच्याशी संबंध आहे. दुसरा आहे फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे CRPC हा कायदा गुन्ह्यांच्या तपासावेळी पोलिसांची कार्यपद्धती या संदर्भातील आहे. तिसरा आहे भारतीय पुरावा कायदा कोर्टात सादर करावयाच्या पुरावा संदर्भात आहे. चौथा आहे वरील सर्व बरोबर. तर ऑप्शन क्रमांक डी याचे योग्य उत्तर होईल, वरील सर्व. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, सदरक्षनायक खलनिग्रहालय या पोलीस दलाच्या ब्रीदवाक्याचा अर्थ काय? ऑप्शन आहे सज्जन रक्षण करतात आणि दुर्जन संहार करतात. दुसरा आहे सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे संहार. तिसरा आहे दुर्जनांचे रक्षण आणि सज्जनांचा संहार. चौथा आहे वरील एकही नाही. तर मित्रांनो, सदरक्षनायक खलनिग्रहालय या पोलीस दलाच्या ब्रीदवाक्याचा अर्थ आहे सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे संहार. ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कोणत्या वर्षी करण्यात आला? ऑप्शन आहे 1950, 1951, 1952, 1953. तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 या साली करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र मुलकी पोलीस अधिनियम कोणत्या वर्षी करण्यात आला? ऑप्शन आहे 1960, 1961, 1962, 1963. तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस मुलकी पोलीस अधिनियम 1962 या साली करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कोणत्या वर्षी करण्यात आला? मित्रांनो, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 या साली करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस ध्वजाच्या मध्यभागी असलेल्या हाताच्या पंजाभोवती 2 वर्तुळ काय निर्देशित करतात? तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस ध्वजाच्या मध्यभागी असलेल्या हाताच्या पंजाभोवतीचे 2 वर्तुळे काय निर्देशित करतात? तर ते 2 वर्तुळे संरक्षण हे निर्देशित करतात. तर ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलिसांनी विकसित केलेली ॲम्बीज ही कशासाठी उपयोगात आणली जाईल? तर ऑप्शन आहे फिंगरप्रिंटद्वारे गुन्हेगारांचा मार्ग काढण्यासाठी. आणि दुसरा आहे समाजातील महिला गुन्हेगार शोधून काढणे. तिसरा आहे समाजातील बाल गुन्हेगारांचा शोध घेणे. तिसरा आहे सायबर गुन्ह्यांचा शोध घेणे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, फिंगरप्रिंटद्वारे गुन्हेगारांचा मार्ग काढण्यासाठी ॲम्बीज ही पद्धत उपयोगात आणली जाईल. पुढचा प्रश्न आहे, लातूर जवळील बाभळगाव येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र कधी स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन आहे 2004, 2006, 2008, 2010. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 2006. तर लातूर जवळील बाळगाव येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र 2006 साली स्थापन करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.